नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बीड जिल्ह्यातील मक्का मस्जिद येथे झालेल्या बॉम्बस्फोटाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी धुळ्यात समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली. दिनांक 30 मार्च रोजी मुस्लिम धर्म यांचा पवित्र रमजान महिना सुरू असताना जिल्ह्यातील मक्का मस्जिद येथे काही समाजकंटकांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या कटामागे मुस्लिम समाजाच्या लोकांचा जीव घेण्याचा कट होता. त्याचा शोध घ्यावा व अटक झालेल्या आरोपींवर सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी धुळे महानगर समाजवादी पार्टीतर्फे निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मक्का मस्जिदवर बॉम्बस्फोट घडवण्यात आला. पूर्ण देशात मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना सुरू असताना मस्जिदीमध्ये विविध विधी करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमा होतात. अशा वेळी काही समाजकंटक आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आणि महाराष्ट्राच्या गृह विभागाला उघडपणे चेतावणी दिलेली आहे. या प्रकरणी 2 आतंकवादी पकडले गेलेले आहेत, परंतु त्यांच्यावर साध्या कलमा लावून त्यांना सोडण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल. परंतु या आतंकवाद्यांच्या मागे ही जी वृत्ती ठेवणाऱ्या जे लोक आहे त्यांचा शोध घेण्यात यावा आणि यांचा पर्दाफाश केला गेला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर जीवित हानी करण्याच्या उद्देशाने जो बॉम्बस्फोट घडवून आणला त्याची चौकशी निपक्षपाती करण्यात यावी आणि जे आतंकवादी आहे, जे हे कृती करणारे आहे, त्यांना उघडपणे जनतेसमोर कठोर शिक्षा देण्यात यावी. आणि ज्याप्रमाणे नागपूरमध्ये जे दंगलखोर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर हे बॉम्बस्फोटांच्या जे सिद्ध होतील जे आरोपी त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई करण्यात यावी. त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोझर पाठवण्यात यावा. आम्ही मागणी करतो की महाराष्ट्राला उघडपणे चेतावणी देणाऱ्या या वृत्तीच्या या तेढ निर्माण करणाऱ्या आणि जातीवाद वाढवून या हिंदू मुस्लिम धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अशा लोकांना या शिक्षा झालीच पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार याच्यावर निपक्षपणे कारवाई कराल अशी आम्ही आज जिल्हा कलेक्टर ऑफिस इथं येऊन मागणी करतो आणि जिल्हाधिकारी माध्यमाने आम्ही शासनाला एक निवेदन देण्यात येत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.